कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटलला नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कायाकल्प योजना अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला। याबद्दल शिवसेनेच्या वतीनं आज युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते हॉस्पिटलमधील प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचा मानाचा फेटा, शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला। कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटलला नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कायाकल्प योजना अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला। याबद्दल शिवसेनेच्या वतीनं आज युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते हॉस्पिटलमधील प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। पंचगंगा हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान हॉस्पिटलच्या अंतर्गत सुधारणांसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीनं डीपीडीसीच्या माध्यमातून आणखी 25 लाखाचा निधी मंजूर करून घेऊ अशी घोषणा यावेळी ऋतुराज क्षीरसागर यांनी केली। यावेळी बोलताना ऋतुराज क्षीरसागर यांनी शासनाच्या कायाकल्प योजना प्रकल्प अंतर्गत पुरस्कार प्राप्त पंचगंगा हॉस्पिटलच्या कामाचं कौतुक करून या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती आणि स्टाफच्या कामाची प्रशंसा केली। भविष्यातही अशा प्रकारे सुविधा हॉस्पिटलकडून देण्यात याव्यात, तसंच शासन स्तरावर कसलीही गरज असल्यास आम्ही सदैव मदतीसाठी तत्पर आहोत अशी ग्वाही दिली। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी सनी अतिग्रे, उमेश जाधव, सूरज धनवडे, अनंत पाटील, किरण मांगुरे, अक्षय ओतारी, अक्षय धनवडे, शिरीष गवडी यांच्यासह हॉस्पिटलचा स्टाफ, भागातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते।